नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड अल्जेब्रा लेसन नंबर 4 फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आपण 4.1 कंप्लीट केलेलं आहे आणि आज आपण पाहणार आहोत 4.2 ज्या काही बेसिक गोष्टींवरती आधारित आहे त्या सगळ्या गोष्टी. GST इन ट्रेडिंग चेन. आता GST कशा प्रकारे, पेएबल GST काय आहे किंवा आउटपुट टॅक्स काय आहे, इनपुट टॅक्स काय आहे, हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये 4.2च्या आधी पाहणार आहोत. सो पहिल्यांदा या ठिकाणी आहे मॅन्युफॅक्चरर किंवा प्रोड्युसर. मॅन्युफॅक्चरर काय करतो, एखादी गोष्ट मॅन्युफॅक्चर करतो किंवा तयार करतो. ओके, सो हा असतो मॅन्युफॅक्चरर. सेकंड आहे होलसेलर और डिस्ट्रीब्युटर. मग मॅन्युफॅक्चरर जो काही गोष्टी तयार करतो तर तो कोणाला विकतो, होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटरला विकतो. डिस्ट्रीब्युटर मॅन्युफॅक्चर करून विकत घेतं. मग डिस्ट्रीब्युटर किंवा होलसेलर जे असतात ते कोणाला येतात, रिटेलरकडे. रिटेलर म्हणजे जे आपण दुकानं वगैरे पाहतो, किराणा माल असेल, मेडिकल असेल, ते सगळं. ओके, ते काय झाले, रिटेलर झाले. मग होलसेलरकडून कोण विकत घेतं, रिटेलर घेतं. ओके, आणि रिटेलरकडून कोण विकत घेतं, कस्टमर किंवा कन्झ्युमर. जे की आपण जेव्हा एखाद्या दुकानामध्ये जातो, आपण ग्राहक आहोत, एखाद्या दुकानामधून जेव्हा आपण गोष्ट विकत घेतो तर आपण काय झालो, कन्झ्युमर. ओके, तर ही होती ट्रेडिंग चेन. ओके, विथ स्टेट म्हणजे विदिन स्टेट म्हणजे एका स्टेटच्या आतमध्ये. जर ही इन अ नेशन असेल, आउटसाईड द स्टेट असेल तर ही वेगळी असणार आहे. ओके, याच्यामध्ये मग ट्रान्सपोर्ट वगैरे वगैरे अजून ते खर्च पण ॲड होतील. बट आता फक्त आपल्याला विदिन स्टेट एका स्टेटमध्ये बघायचं आहे, फक्त महाराष्ट्रपुरतं बघायचं आहे किंवा कुठल्या पण एका स्टेटपुरतं बघायचं आहे. सो पहिल्यांदा असतो मॅन्युफॅक्चरर विकतो होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटरला, डिस्ट्रीब्युटर विकतो रिटेलरला आणि रिटेलर विकतो ग्राहकांना, कन्झ्युमरला, कस्टमरला. ओके, सो ही चेन तुमच्या लक्षात आली असेलच. आता आपण पाहणार आहोत की या चेनवरती रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत, याच्यामध्ये कुठे GST कसा वापर केला जातो ते सगळं आपण पाहणार आहोत. सो आता आपण आहोत पेज नंबर 88वरती. लेट अस लर्न थ्रू एन एक्झाम्पल हाऊ GST इज चार्ज अँड पेड टू दी गव्हर्नमेंट ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग. आता आपण पाहिलं की आधी कोण असतो, मॅन्युफॅक्चरर असतो, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटर किंवा होलसेलर असतो. काही केसमध्ये डिस्ट्रीब्युटर घेतलं जातं, काही केसमध्ये होलसेलर घेतलं जातं, त्याच्यानंतर रिटेलर आणि त्याच्यानंतर कन्झ्युमर. मग या प्रत्येक ठिकाणी जो GST कलेक्ट केला जातो किंवा जो GST पेड केला जातो किंवा GST चार्ज जो काही लावला जातो तर तो गव्हर्नमेंटला कशा पद्धतीने प्रत्येक स्टेजवरती जातो ते आपण बघणार आहोत. सपोज मॅन्युफॅक्चरर ऑफ अ वॉच, एक वॉचचा मॅन्युफॅक्चरर आहे, हॅज सोल्ड वन वॉच फॉर ₹200 इन्क्लुडिंग प्रॉफिट टू दी होलसेलर. म्हणजे काय आहे की एक मॅन्युफॅक्चरर आहे, ज्याची कशाची कंपनी आहे, वॉचची कंपनी आहे, त्याच्याकडे एक वॉच आहे जे की त्याने विकलेलं आहे इन्क्लुडिंग प्रॉफिट, म्हणजे स्वतःला काहीतरी प्रॉफिट ठेवूनच त्याने विकलं असेल. कोणाला विकलेलं आहे, होलसेलरला विकलेलं आहे. म्हणजे पहिलं कोण आहे, मॅन्युफॅक्चरर आहे, त्याने कोणाला विकलेलं आहे, होलसेलरला विकलेलं आहे. ओके, किती रुपीजला, ₹200. नेक्स्ट आहे होलसेलर सोल्ड द वॉच फॉर ₹300 टू द रिटेलर. आणि होलसेलरने हे वॉच रिटेलरला विकलेलं आहे किती रुपयाला, ₹300. ओके, किती रुपयाला विकलेलं आहे, ₹300. कोणाला विकलेलं आहे, रिटेलरला. रिटेलर सोल्ड इट टू द कस्टमर. रिटेलरने अर्थातच हे कस्टमरला विकलेलं असणार आहे किती रुपयाला, ₹400. ओके, पहिल्यांदा वॉच कितीचं होतं, 200चं, जे की मॅन्युफॅक्चररने होलसेलरला दिलं. त्याच्यानंतर होलसेलरने किंमत लावली ₹300 आणि रिटेलरला विकलं. रिटेलरने कन्झ्युमर किंवा कस्टमरला ₹400 विकलं. सो रेट ऑफ GST चार्ज ॲट एव्हरी स्टेज इज 12%. मग प्रत्येक ठिकाणी GST पे केला जातो, कलेक्ट केला जातो आणि GSTचा जो रेट आहे तर तो आहे 12%, 12%. ओके, म्हणजे मॅन्युफॅक्चररनी जेव्हा होलसेलरला सेल केलं तेव्हा त्या ठिकाणी पण GST त्याने कलेक्ट केलेला आहे. होलसेलरने रिटेलरला सेल केलं तेव्हा त्या ठिकाणी रिटेलरकडून GST कलेक्ट करण्यात आलेला आहे आणि रिटेलरनी जेव्हा कस्टमरला सेल केलं तेव्हा कस्टमरकडून पण GST कलेक्ट करण्यात आलेला आहे. ओके, सो देन how each trader pays GST and takes his input tax credit at every stage of transaction is shown in the flow chart. या ठिकाणी आपल्याला एक फ्लो चार्ट दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये सगळं सविस्तर आपण पाहणार आहोत की किती नेमका ITC कलेक्ट केला गेला होता, इनपुट टॅक्स कलेक्ट केला गेला होता प्रत्येक स्टेजवरती. ओके, सो हेच फक्त आपल्याला समजण्यासाठी आहे. ॲक्च्युली ह्या सगळ्याच्या अमाऊंट आहेत तर त्या राऊंड फिगर घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर, कारण की आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जावं. सो पहिल्यांदा या ठिकाणी एक्सप्लेनेशनमध्ये आपण पाहतोय की हियर 3 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स टूक प्लेस. 3 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आहेत
टिल द वॉच फ्रॉम मॅन्युफॅक्चरर रिचेस टू द कस्टमर. मॅन्युफॅक्चररपासून कस्टमरपर्यंत येताना 3 मध्ये ट्रान्झॅक्शन्स झालेले आहेत. ओके. सो हाऊ द टॅक्सेस आर चार्ज. मग कसे काय या ठिकाणी नेमके टॅक्स चार्ज केले गेले होते, किती कलेक्ट केले गेले होते, किती पे केले गेले होते सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि स्टेट गव्हर्नमेंटला. ओके. स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट, CGST आणि SGST. स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे स्टेटच्या आतमध्ये, यासाठी आपण जे ट्रेडिंग चेन बघतोय तर ती कशी आहे, विदिन द स्टेट बघतोय. ओके. सो ॲट द इच स्टेट इज गिवन बिलो. द स्टेटमेंट ऑफ टॅक्सेस पेड इज गिवन इन द टेबल देअर आफ्टर. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपण बघतोय की आहे मॅन्युफॅक्चरर, ज्याने त्याचं जे वॉच आहे तर ते विकलेलं आहे होलसेलरला, होलसेलरने रिटेलरला, रिटेलरने कस्टमरला. सो मॅन्युफॅक्चररने ते वॉच कितीला विकलेलं होतं, 200 रुपयाला विकलेलं होतं. हे झालं पहिलं ट्रान्झॅक्शन. या दोघांमध्ये जे पण ट्रान्झॅक्शन झालं दॅट वॉज फर्स्ट ट्रान्झॅक्शन. होलसेलर टू रिटेलर सेकंड ट्रान्झॅक्शन, रिटेलर टू कस्टमर थर्ड ट्रान्झॅक्शन. ओके. आणि या ठिकाणी वरती आपल्याला अमाऊंट दिलेली आहे की नेमकं किती रुपयाला ते वॉच जे आहे तर ते विकलेलं आहे. सो आता या ठिकाणी 200 रुपयावरती GST लावण्यात आलेला आहे. किती टक्के? 12%. 200 रुपयावरती जेव्हा आपण 12% GST लावतो आहोत, GST कसं फाइंड आउट करायचं आपण आधीच्या 4.1 या प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलेलं आहे. कट 12 × 2 किती होतात? 24. मग 24 रुपीज GST होलसेलरने दिलेलं आहे कोणाला? मॅन्युफॅक्चररला. किती रुपीज? 24 रुपीज GST होलसेलरने दिलेला आहे मॅन्युफॅक्चररला. ओके. सो या ठिकाणी किती GST लिहिलेला आहे आपण? 24. मग जो GST आहे त्याची अमाऊंट आपण या ठिकाणी लिहितो आहे. प्रत्येक ठिकाणी इथे जी अमाऊंट असेल तर ती GSTची अमाऊंट असणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की जी GST असेल त्याचं हाफ जातं सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि हाफ जातं स्टेट गव्हर्नमेंटला. सो जर 24 रुपीज GST कलेक्ट झालेला आहे तर यातला 12 रुपये कोणाला जाणार? सेंट्रल गव्हर्नमेंटला. 12 रुपये कोणाला जाणार? स्टेट गव्हर्नमेंटला. ओके. सो नेक्स्ट आहे होलसेलर. आता होलसेलरनी या ठिकाणी जेव्हा परचेस केला तो वॉच तेव्हा 24 रुपये काय भरलेला आहे? GST भरलेला आहे, म्हणजेच इनपुट टॅक्स भरलेला आहे. आता तो जेव्हा पुढच्या रिटेलरला तो ऑब्जेक्ट किंवा त्याचे घड्याळ आहे तर ते जेव्हा तो सेल करेल तेव्हा तो त्याच्याकडून पण GST कलेक्ट करणार आहे. ओके. सो आता त्याच्याकडून तो किती GST कलेक्ट करेल तर त्यांनी जे काय वॉचची अमाऊंट ठरवलेली असेल, किती ठरवलेली होती? 300 रुपये. तर 300 रुपयावरती किती टक्के लावायचं आहे? 12% GST लावून जी काय अमाऊंट असेल तर ती तो रिटेलरकडून घेणार आहे. सो 300 रुपयावरती आपण 12% जर GST लावलं, 0 कट 12 36 रुपये होणार आहे. म्हणजे या ठिकाणी GST किती कलेक्ट होणार आहे रिटेलरकडून? 36 रुपये. 36मधलं हाफ जर आपण केलं तर हाफ 18 रुपये जाणार आहे कुणाला? सेंट्रल गव्हर्नमेंटला. 18 रुपये स्टेट गव्हर्नमेंटला. ओके. सो हे झालं सेकंड ट्रान्झॅक्शन. होलसेलर आणि रिटेलरमध्ये जे पण ट्रान्झॅक्शन होतं ते काय झालं? सेकंड ट्रान्झॅक्शन. त्याच्यानंतर थर्ड ट्रान्झॅक्शन रिटेलर टू कस्टमर. रिटेलर टू कस्टमर हे काय आहे? थर्ड ट्रान्झॅक्शन आहे. आता रिटेलरनी ते वॉच जे आहे तर ते बाय करताना म्हणजे होलसेलरकडून घेताना GST पेड केला होता, म्हणजेच इनपुट टॅक्स पेड केलं होतं. आता तो जेव्हा कस्टमरला तो ऑब्जेक्ट विकणार किंवा तो वॉच जेव्हा तो विकेल तेव्हा तो परत GST कलेक्ट करणार आहे. तर तो किती तो काय असणार आहे? आउटपुट टॅक्स. ओके. तो किती असणार आहे? तर जेवढी अमाऊंट रिटेलर ठरवणार आहे, 400 रुपये अमाऊंट ठरवलेली आहे, याच्यावरती किती टक्के लावायचं सांगितलेलं आहे? 12%. ओके. सो याच्यावरती 12%, 0 कट 12 48. 48 रुपये GST द्यावा लागणार आहे कस्टमरला. कुणाला द्यायचा आहे? रिटेलरला. पण हा रिटेलरला न जाता कोणाला जातो? सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि स्टेट गव्हर्नमेंटला. ओके. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हा जो 3 ट्रान्झॅक्शनचा भाग होता हा पूर्ण केलेला आहे. आता इथून किती GST भरलेला आहे? 24 रुपये. इथून किती भरलेला आहे? 36 रुपये याच्याकडून कलेक्ट केला आणि होलसेलरने किती पेड केला होता? 24. मग या ठिकाणी काय होतं? 36मधून 24 गेले, राहिले किती? 12. म्हणजे फक्त 12 रुपये वरती द्यायचं आहे. 12 रुपयेच का? तर होलसेलरने ऑलरेडी इथे किती रुपये पेड केलेले आहे? 24 रुपये GST पेड केलेला आहे आणि याच्याकडून या रिटेलरकडून किती घेतलेलं आहे? 36 रुपये. दोघांची वजाबाकी करा, काय मिळालं? 12. मग 12 रुपये कुणाला द्यायचे आहेत? होलसेलरला, गव्हर्नमेंटला द्यायचे आहेत ॲज अ GST. ओके. मग त्याच्यामधले 6 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंट, 6 रुपये स्टेट गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर आता या ठिकाणी रिटेलरनी हा जो होलसेलर होता ह्याला किती रुपये भरलेले आहेत? किती रुपये GST दिलेला आहे? 36 रुपये GST दिलेला आहे. ओके. आणि कस्टमरकडून किती घेतलेला आहे? 48. 48मधून 36 गेले, उरले किती? 12. 12 रुपये द्यायचे आहेत रिटेलरला, कोणाला? गव्हर्नमेंटला. मग त्याच्यातला अर्ध जाणार म्हणजे 6 रुपये जाणार सेंट्रल गव्हर्नमेंटला, 6 रुपये जाणार स्टेट गव्हर्नमेंटला. ओके. तर अशा पद्धतीने GSTचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. आतापर्यंत CGST किती गोळा झालेला आहे? याचा 12 रुपये हाफ असताना 12 रुपये 6 रुपये 6 रुपये किती झाले? 24 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटला गेले. परत 12 रुपये 6 रुपये 6 रुपये SGST किती झालं? 24 रुपये कोणाला गेलं? स्टेट गव्हर्नमेंटला. सो CGST प्लस SGST एकूण GST किती गोळा झालेला आहे? 48 रुपये या पूर्ण 3 ट्रान्झॅक्शन्समधून. ओके. सो अशा पद्धतीने CGST, SGST, GST कशा पद्धतीने या
ट्रेड चेनमध्ये तयार होतो हे तुम्हाला कळलं असेलच. आता त्याच्यानंतर आहे हिअर ऑल द 3 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स टूक प्लेस इन वन स्टेट. हे सगळं काही एका राज्यामध्ये होतं, एका स्टेटमध्ये होते, विदिन द स्टेट चाललेलं आहे. देअरफॉर 3 ट्रान्झॅक्शन्स वर जनरेटेड ॲज फॉलोज. या ठिकाणी आपल्याला टॅक्स इनवॉइस दाखवलेले आहेत. सो पहिलं टॅक्स इनवॉइस आहे जे की या दोघांमधलं आहे, मॅन्युफॅक्चरर आणि होलसेलरमधलं. वॉचची प्राईस काय लावली होती मॅन्युफॅक्चरने 200 रुपये. ओके, त्याच्यावरती GST काय लावलेला आहे 12%. 12% GST लावल्यानंतर रक्कम काय तयार झाली 24 रुपये. त्याच्यामधले 12 रुपये काय असणार आहे CGST, 12 रुपये काय असणार आहे SGST. आता हे 6% काय लिहिलं आहे तर 12% एकूण काय आहे GST आहे. GSTचे हाफ SGST आणि CGST असतं. 12% जर GST असेल तर SGST येणार आहे 6%, CGST येणार आहे 6%. अशा पद्धतीने याची एकूण जर बेरीज केली तर काय येणार आहे 224. मग एकूण होलसेलरला हे वॉच कितीला पडलं 224 रुपयेला पडलं. म्हणजे होलसेलरला एकूण 224 रुपीज मॅन्युफॅक्चररला द्यावे लागणार आहेत इन्क्लुडिंग GST. ओके, सो हे काय होतं B2B. B2B म्हणजे काय बिझनेस टू बिझनेस. हे कसं होतं बिझनेस टू बिझनेस म्हणजे दोघं पण बिझनेसच करणारे आहेत. ओके, नेक्स्ट आहे टॅक्स इनवॉइस टू जे की आहे होलसेलर आणि रिटेलर या दोघांमधलं. ओके, टॅक्स इनवॉइस टू आपण बघतोय जे की आहे होलसेलर आणि रिटेलर या दोघांमधलं. आता या ठिकाणी किंमत किती लावली होती होलसेलरने रिटेलरसाठी 300 रुपये. ओके, 300 रुपयेवरती त्याने GST लावला होता 12%. 300 रुपयेवरती 12% म्हणजे 36 रुपये. SGST येणार 18%, CGST येणार 18 रुपये आणि 18 रुपये. 300 + 18 आणि 18 काय होणार आहे 336 रुपीज. सो एकूण रिटेलरला होलसेलरला किती रुपीज द्यायचे आहेत 336 रुपीज द्यायचे आहेत. तेव्हाच होलसेलर रिटेलरला ते वॉच देणार आहे. सो हे पण कसं होतं B2B होतं, बिझनेस टू बिझनेस होतं. ओके, B2B म्हणजे काय बिझनेस टू बिझनेस. ओके, नेक्स्ट आहे GST इन टॅक्स इनवॉइस 3. थर्ड टॅक्स इनवॉइस म्हणजे काय रिटेलर टू कस्टमर. ओके, रिटेलर टू कन्झ्युमर किंवा कस्टमर. या ठिकाणी रिटेलरनी काय वॉचची प्राईस लावलेली आहे 400 रुपये. ओके, याच्यावरती GST किती भरायचं आहे कस्टमरला 12% GST भरायचं आहे म्हणजे 48 रुपये. हाफ करा CGST SGST मिळेल 24 रुपये 24 रुपये. म्हणजे 400 + 24 + 24 म्हणजे 448 रुपीज भरायचे आहेत कस्टमरला. तेव्हाच रिटेलरकडून त्याला ते वॉच मिळणार आहे. आता हे जे टॅक्स इनवॉइस आहे हे B2C आहे म्हणजे बिझनेस टू कस्टमर आहे. कारण हा कस्टमर परत कोणाला जाऊन तो वॉच विकणार नाही आहे, तो स्वतः वापरणार आहे. म्हणजे हे काय झालं B2C बिझनेस टू कस्टमर. ओके, किंवा कन्झ्युमर. अशा प्रकारे हे पूर्ण टॅक्स इनवॉइस होतं की कशा पद्धतीने स्टेटच्या आतमध्ये GST कलेक्ट केला जातो, GST पेड केला जातो, हे सगळं आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. ओके, आपण जाऊया नेक्स्ट पेजवरती. नेक्स्ट पेजवरती आहे लेटस रिमेंबर ट्रेडिंग बिटवीन GSTIN होल्डर्स इज नोन ॲज बिझनेस टू बिझनेस. GSTIN काय आहे GST नंबर आहे, आपण पाहिलेलं आहे आधी ते पण सगळं काही. आणि बिझनेस टू बिझनेस जर होत असेल ओके त्याच्यानंतर इन शॉर्ट B2B. मग बिझनेस टू बिझनेसलाच आपण काय म्हणतो B2B असं शॉर्टमध्ये म्हणतो. नेक्स्ट आहे ट्रेडिंग बिटवीन GSTIN होल्डर. GSTIN म्हणजे GST नंबर GST ID असणारे बिझनेसमन. ओके, अँड कस्टमर यांना काय म्हणतो आपण बिझनेस टू कस्टमर किंवा कन्झ्युमर. इन शॉर्ट B2C म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर. दिस इज द लास्ट लिंक इन द ट्रेडिंग चेन. मग B2C म्हणजेच बिझनेस टू कोणाला कन्झ्युमरला ही काय असते सगळ्यात शेवटची, कारण याच्यानंतर पुढे काय बिझनेस होत नसतो, इथे ती सगळी चेन संपते. ओके, सो या ठिकाणी मॅन्युफॅक्चररने म्हणजे या ठिकाणी बायफर्गेशन ऑफ टॅक्सेस पेड टू द गव्हर्नमेंट बाय इच ड्युरिंग द इच ट्रेड. सो या ठिकाणी काय आहे मॅन्युफॅक्चररने किती रुपये भरलेले आहेत किंवा मॅन्युफॅक्चरने किती रुपये GST कलेक्ट केलेला होता डिस्ट्रीब्युटरकडून किंवा होलसेलरकडून 24 रुपये. ओके, त्याच्यामधलं 12 रुपये असणार आहे CGST, 12 रुपये असणार आहे SGST. होलसेलरने किती कलेक्ट केला होता 12 रुपये, 6 रुपये CGST, 6 रुपये SGST. रिटेलरने किती कलेक्ट केला होता कस्टमरकडून 12 रुपये, 6 रुपये CGST, 6 रुपये SGST. यांची बेरीज करा आली 24, बेरीज आली 24, बेरीज आली 48. म्हणजे एकूण किती GST कलेक्ट झालेला होता 48 रुपये. 12 रुपये फॉर SGST, 12 रुपये फॉर CGST. ओके, so observe that at every stage a trader has paid GST after subtracting the tax he paid at the time of purchase from the tax he collected at the time of sale. मग आता या ठिकाणी होलसेलरने मॅन्युफॅक्चररला GST पेड केला होता आणि रिटेलरकडून त्याने GST घेतला. मग रिटेलरकडून जो घेतलेला आहे त्याच्यातून तो काय करणार आहे आपण भरलेला GST वजा करणार आहे आणि जे राहील ते गव्हर्नमेंटला देणार आहे. ओके, म्हणजे रिटेलरकडून सपोज त्याने किती रुपये घेतलेला आहे 12%. म्हणजे रिटेलरकडून त्याने सपोज की 12 रुपये
काय घेतलेला आहे, GST घेतलेला आहे आणि त्याने पे किती केलेला आहे, 6 रुपये पे केलेला आहे. सो 12मधनं 6 गेले, राहिले किती 6, म्हणजे त्याला फक्त 6 रुपयेच वरती GST द्यायचा आहे कुठे, गव्हर्नमेंटला. ओके. सो मग हे जे GST पेएबल आहे ते आपण कसं फाइंड आउट करतो त्याचं फॉर्म्युला आपल्याला खाली याच पेजवरती बघायचं आहे. सो या ठिकाणी पुढे सांगितलेलं आहे की ॲट द एंड द कस्टमर पेड ₹448 फॉर दी वॉच. या ठिकाणी आपण या ट्रान्झॅक्शनमध्ये पाहिलं की कस्टमरने किती रुपीज भरले होते, 448, कारण 400 रुपये किंमत आणि 48 रुपये GST. सो 448 रुपीज भरलेले होते रिटेलरला, म्हणजे तिथे ती चेन पूर्णतः संपलेली होती. सो द टोटल टॅक्स पेड बाय दी ट्रेडर्स वॉज इनडायरेक्टली पेड बाय दी कस्टमर. मग ट्रेडर्सनी भरलेला टॅक्स हा कुठे, इनडायरेक्टली कस्टमरने भरला गेला होता. सो GST इज अ टाईप ऑफ इनडायरेक्ट टॅक्स. GST हा काय आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे. इन धिस केस, या केसमध्ये द होलसेलर अँड रिटेलर यूज्ड देअर इनपुट टॅक्स ॲज क्रेडिट अँड गॉट बॅक ऑल GST पेड बाय देम. मग या ठिकाणी काय होते की रिटेलरनी किंवा होलसेलरनी जो GST भरलेला होता, आपण पुन्हा या चेनकडे येऊया की होलसेलरनी जो GST या ठिकाणी भरलेला होता किती रुपये होता, 24 रुपये, आणि त्याने रिटेलरकडून किती रुपये वसूल केले, 36 रुपये. मग 24मधून म्हणजे त्याला ऑलरेडी त्याने भरलेले पैसे त्याला मिळालेले आहेत, रिटेलरकडून त्याने भरलेले पैसे मिळालेले आहेत आणि एक्स्ट्राचे 12 रुपये मिळालेले आहेत जो की तो गव्हर्नमेंटला देणार आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक वेळा त्यांनी भरलेला जो टॅक्स आहे तो त्यांना रिटर्न मिळतो आहे. ओके. सो व्हॉट इज इनपुट टॅक्स क्रेडिट. मग ITC म्हणजे काय किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय, तर GST इज रिलाइव्ड अँड कलेक्टेड ॲट एव्हरी स्टेज. GST प्रत्येक स्टेजच्या वेळेस कलेक्ट केला जातो. ऑफ ट्रेडिंग फ्रॉम मॅन्युफॅक्चरर टू कन्झ्युमर. मॅन्युफॅक्चररपासून कन्झ्युमरपर्यंत प्रत्येक स्टेजवरती GST कलेक्ट केला जातो. मॅन्युफॅक्चरर होलसेलर करून कलेक्ट करतो, होलसेलर रिटेलर करून आणि रिटेलर कस्टमर करून किंवा कन्झ्युमर करून. वेन ट्रेडर पेज GST ॲट द टाईम ऑफ परचेस इट इज कॉल्ड ॲज इनपुट टॅक्स. मग जेव्हा GST भरला जातो खरेदीच्या वेळी तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, इनपुट टॅक्स. ओके. असं की या ठिकाणी होलसेलरनी GST इथे भरलेला आहे, सो तो काय असणार आहे, GST जो भरलेला आहे हा 24 रुपये काय असणार आहे, इनपुट टॅक्स असणार आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, अँड ही कलेक्ट्स GST ॲट द टाईम ऑफ सेल इज कॉल्ड ॲज आउटपुट टॅक्स. आणि होलसेलरनी जेव्हा रिटेलरला ती गोष्ट विकली तेव्हा पण तो GST कलेक्ट करतो आहे 36 रुपये. मग हा 36 रुपये जो तो GST कलेक्ट करतो आहे हा काय असणार आहे, आउटपुट टॅक्स. ओके. आउटपुट टॅक्सला आउटपुट टॅक्सचं पूर्ण लिहायचं असं शॉर्टकट नाही आहे त्याचा, जसं की इनपुट टॅक्सचं क्रेडिट आहे तसा नाही आहे. ओके. सो ॲट द टाईम ऑफ पेइंग GST टू द गव्हर्नमेंट अ ट्रेडर डिडक्ट्स द इनपुट टॅक्स फ्रॉम द आउटपुट टॅक्स अँड पेज द रिमेनिंग टॅक्स. जसं की या ठिकाणी आपण पाहिलं की जेव्हा होलसेलर गव्हर्नमेंटला टॅक्स पे करणार तेव्हा त्याने जो भरलेला टॅक्स आहे तो मिळालेल्या टॅक्समधून सबट्रॅक्ट करणार. म्हणजे 36मधनं त्याने भरलेला 24 रुपये जो आहे तो सबट्रॅक्ट करणार. उरले किती, 12 रुपये जो की तो गव्हर्नमेंटला पे करणार आहे. ओके. तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. सो हे जे काही GST पेएबल आहे, ओके, ते कसं आपण फाइंड आउट करायचं ते पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे धिस डिडक्शन ऑफ इनपुट टॅक्स इज कॉल्ड ॲज इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि थोडक्यात काय तर इनपुट टॅक्सलाच इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणतात. मग जर प्रश्नामध्ये इनपुट टॅक्स दिला असेल आणि इनपुट टॅक्स क्रेडिट काढायला सांगितलेला असेल तर जो इनपुट टॅक्स असणार आहे तोच इनपुट टॅक्स क्रेडिट असणार आहे. सो GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. मग या ठिकाणी जो होलसेलर आहे त्याने किती GST भरला, तर मिळालेल्या टॅक्समधून भरलेला टॅक्स वजा केला तर त्याला जे मिळालं ते त्याने गव्हर्नमेंटला दिलं. म्हणजे 36 - 24 जे होते ते त्याने गव्हर्नमेंटला दिलं. म्हणजे GST पेएबल फॉर होलसेलर काय झालं, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. ओके. जे उरल ते तो गव्हर्नमेंटला देणार आहे. सो अशा पद्धतीने आपण GST पेएबल फाइंड आउट करतो. त्याचा हा फॉर्म्युला आहे जो की तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे. नेक्स्ट आहे, इन शॉर्ट, वाईल पेइंग टॅक्सेस टू दी गव्हर्नमेंट each trader in the trading chain subtracts the tax paid at the time of purchase from the tax collected at the time of sale and pays the remaining tax. मग इथे परत ते सांगितलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी हा जो होलसेलर आहे किंवा रिटेलर जो आहे तर तो काय करतो, भरलेला टॅक्स मिळालेल्या टॅक्समधून वजा करतो आणि जे येईल ते गव्हर्नमेंटला भरतो. मग रिटेलर पण काय करणार आहे, मिळालेल्या टॅक्समधून भरलेला टॅक्स वजा करणार आहे आणि उरलेलं गव्हर्नमेंटला देणार आहे. ओके. सो अशा पद्धतीने ट्रेडिंग चेनमध्ये GST कलेक्ट केला जातो आणि पे केला जातो. याच्यावर आधारित जे सॉल्ड एक्झाम्पल आहेत त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो पण तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि त्याच्यानंतर जो पुढचा प्रॅक्टिस सेट 4.2 आहे तो पण लवकरात लवकर अपलोड केला जाईल. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.